अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर मलकापूर चौकातील बाबूराव निशांतराव यांच्या पाईप हार्डवेअर दुकानात चोरीची घटना घडली आहे। काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला आणि सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांचे साहित्य लंपास केले। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वीही या परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात आली होती, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून न्याय मिळवून द्यावा, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी दुकान मालक बाबूराव निशांतराव यांनी केली आहे। पुढचा रहिवासी आहे मी, मलकापूर गौरक्षण अकोला बरोबर। ग्रामपंचायतच्या समोर माझी हार्डवेअरची दुकान आहे। SP साहेबाला विनंती की या चोरट्यांनी माझी दुकान फोडली, भरपूर सामान नेलं, गल्ला बी नेला, पाईप नेले, एल्बो नेले, ब्रासचं सामान नेलं। SP साहेबाला विनंती मारली एवढीच की यांना तात्काळ अटक करण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावा। कॅशसुद्धा माझी भरणीतले पैसे नेले, गल्ल्यातले पैसे नेले, 1800 रुपये कॅश होती रक्कम ते पण नेली, भरणीतले नेले, पाईप नेले, CPVC नेले, VPVC नेले। मला यांना खलास करून टाकलं चोरट्यांना। SP साहेबाला एवढीच विनंती आहे की या चोरट्यांना तात्काळ अटक करण्यात यावा आणि यांच्यावर कारवाई होण्यात यावी एवढी